आयुष्याच्या प्रवाहात आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही माणसं आपली साथ देतात तर काही निघून जातात. काही माणसे 2 पावले चालतात आणि कायमची लक्षात राहतात. काही मात्र साथ द्यायची हमी देऊन गर्दीत हरवून जातात. चालायचंच. नाती जपता जपता तुटणार, नवीन नाती जुळणार. आयुष्य म्हटलं ना तर त्याच्या ह्या प्रवाहात असंच चालत राहणार. पण कोणी दूर गेलं म्हणून जगणेही थांबवता येत नाही. कारण या अथांग सागरात एकटे पोहताही येत नाही. पहिली गोष्ट तर मी सांगेन की प्रॉपर्टीज मध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा माणसांमध्ये इन्व्हेस्ट करा. कुठलीही गोष्ट चूक किंवा बरोबर अशी नसतेच, ती आपण ठरवतो की ही गोष्ट चूक आहे आणि ही गोष्ट बरोबर आहे. तर मी असं म्हणेन की कानाला जेवढे खडे आहेत ते सगळे एकदा बाजूला करा, एकदा कान मोकळे करा, स्वच्छ एक श्वास घ्या आणि नव्या दमाने आयुष्याकडे बघा. कारण एकच आयुष्य आहे. पुढच्या जन्मात काय होणार आहे आपल्याला माहित नाहीये. त्याच्यात कुठे हेवे दावे, मग पॉवर आणि पैशासाठी लढत. म्हणजे मी अशी खूप माणसं बघितलीत की जी आयुष्यभर एकमेकांचं तोंड बघत नाहीत. म्हणजे हे सगळं काय आहे? आपल्याकडे जे दिलंय ते जपा सगळं. मग ते सगळं असेल, मग तुमची त्याच्यात बॉडी आली, तुमचे संस्कार आले, तुमचे आई वडील आले, तुमच्या घराच्या शेजारचं झाड आलं, सगळं.